हरिओम. हरिओम. नमस्कार. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव सुकन्या अजिंक्य मांढरे आहे. हां. आणि मी योगा क्लासमध्ये जूनपासून जॉईन झालेले आहे. तुम्ही सगळे मला जूनपासून पाहत आहात या क्लासमध्ये. हां. आता तुम्ही माझ्याकडं प्रथम जेव्हा आला होता त्यावेळी तुमची म्हणजे काय प्रॉब्लेम होता थोडक्यात सांगा. मला संधिवाताचा आणि रक्तवाताचा त्रास होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की स्टिरॉइडच्या गोळ्या तुम्हाला कायमच्या चालू ठेवाव्या लागतील म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी. त्यानंतर तुम्ही प्रथम माझ्याकडे ओपीडीला आला त्यावेळी तुमचं इन्फ्लमेशन म्हणजे पाय वगैरे खूप सुजला होता. हो. तुम्ही वर जिना चढून येऊ शकत होता का नव्हता? नव्हते. हां, म्हणजे वर जिना चढून सुद्धा येऊ शकत नव्हत्या. त्यानंतर काही दिवसानंतर आपण तुम्हाला डाएट प्लॅन दिला. हो. आता हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला का? हो. हां. तर या डाएट प्लॅनमध्ये सुरुवातीला आपण जेव्हा वजन केलं त्यावेळी वजन तुमचं किती होतं? साधारणतः 74 किलो वजन होतं माझं. आता काल तुम्ही परवा वजन केलं तर हे सर्वसाधारण 3 ते 4 महिन्यामध्ये वजन तुमचं किती कमी झालेलं आहे? 15 किलोनी कमी झालं 3 महिन्यांमध्ये. काय आता हे वजन कमी करत असताना तुम्ही आहारामध्ये काय काय शॉर्टमध्ये सांगा की काय काय पालन केलं? की प्रथम तुम्ही सकाळी काय घेतलं थोडक्यात सांगा. पेयपान सरांनी मला 7 दिवसांचा डाएट प्लॅन दिला होता. 7 दिवसामध्ये वेगवेगळे पेयपान दिले होते. पहिल्या दिवशी त्यांनी मला आवळा पावडरचं चूर्ण दिलं होतं, ते पाण्यात काढून प्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी मुरिंगा पावडरचं पेय दिलं होतं. तिसऱ्या दिवशी चिया सीड्स दिले होते. चौथ्या दिवशी मनुके रात्री भिजत घालायचे आणि ते खायचे. 5व्या दिवशी काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड हे सगळं रात्री भिजत घालायचं आणि ते दुसऱ्या दिवशी खायचं. आणि आज शनिवारी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी खजूर भिजत घालायचे 4 ते 5 आणि ते दुसऱ्या दिवशी प्यायचे. आणि रविवारी 2 चमचे तूप प्यायचं. एवढंच दिलं होतं. आता हे त्यांचं सकाळचं पेयपान झालं. या पेयपानानंतर तुम्हाला जेवण कितीचं टायमिंग दिलं होतं? साधारणतः मला 10 वाजताचं जेवण, कारण माझं शाळेमध्ये 10 वाजता ब्रेक होतो तेव्हा जेवण सांगितलं होतं सरांनी. 10ला जेवण केलं. आता जेवण करताना आपल्याला जेवणामध्ये म्हणजे जे आपण रेग्युलर जेवण सांगितलं असं वेगळं काही सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये कुठल्या 5 गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायला सांगितल्या होत्या? त्याच्यामध्ये सरांनी मला नॉनव्हेज पूर्णतः बंद सांगितलं होतं करायला. आणि ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या खायला सांगितल्या होत्या. असंही नाही की काहीच खाऊ नका म्हणून. तुम्हाला जे खाऊ वाटेल ते खा, पण भाकरी आणि भाजी असं 2च पदार्थ सांगितले होते आणि कमीत कमी भात खा म्हणून सांगितलं. त्यानंतर तुम्हाला दूध चहा पूर्ण बंद करायला सांगितलं होतं. मैद्याचे पदार्थ बंद करायला सांगितले होते. त्यानंतर तेलाचा वापर कुठला सांगितला होता? आपलं लाकडी घाणा तेल. त्यानंतर मीठ कोणतं वापरायला सांगितलं होतं? सेंधव मीठ सांगितलं होतं. आणि दूध, बेकरी प्रोडक्ट्स, मांसाहार हे रेग्युलरच आहे? हो, रेग्युलरच आहे. त्यानंतर 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला काय दिलं होतं? फ्रुट्स खायला दिले होते. आठवड्यातून 1 दिवस तुम्ही शेंगदाण्याचा लाडू खा किंवा राजगिऱ्याचा लाडू खा. एखादं फळ खाऊ शकता, त्याच्यामध्ये मोसंबी, पेरू असं आणि पपई हे सांगितलं होतं खायला मला. यानंतर तुम्ही फलाहार घेतल्यानंतर संध्याकाळचं जेवण किती वाजता केलं? 7:30 वाजता. 7:30ला जेवण केलं. हो. या जेवणामध्ये वेगळं काही सांगितलं होतं का? काय रेग्युलरच नेहमीच जेवण? भात, भाकरी, भाजी वरून फक्त एवढंच की कमी तिखट आणि कमी ऑइली. हां, म्हणजे मीडियम मध्ये. आता हे 4 इनपुट तुम्ही घेतले, याच्या व्यतिरिक्त मध्ये आधी काही खाल्लं का तुम्ही? नाही. पाणी प्यायला सांगितलं तर पाणी भरपूर पाणी पिलं गेलं. पाण्याचे 7 नियम पाळले तुम्ही? हो. जेवणानंतर 1.5 तासाने? हो. आता हा डाएट प्लॅन करताना तुम्हाला अवघड असं काय वाटलं का? नाही, रेग्युलरच आहे, आपलं जीवनशैलीचं आहे. अजूनही तो तुम्ही आहार पाळता. आता हा सगळा जो डाएट प्लॅन दिलेला तो तुम्हाला पूर्ण 1 तासाचा आहे. म्हणजे सकाळचं पेयपान 5 मिनिटाचं. जेवण तुम्ही TV पाहत, मोबाईल पाहत केलं का कसं सांगा, ते महत्वाचं आहे. जेवण 20च मिनिटं करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, आणखीन TV पण पाहायचा नाही आणि खाली जमिनीवरती बसून व्यवस्थित मांडी घालून आणि 1 घास 32 वेळा चावलून जेवण करायचं. याच्यात खूप काही पैसे खर्च पडले तुम्हाला? नाही, अगदी इझी आहे. शांत चित्ताने जेवायला सांगितलं.
पाणी पिताना काय सांगितलेलं की पाणी आपण कसं प्यायचं आहे? पाणी पण खाली बसून व्यवस्थित तोंडामध्ये घ्यायचं, चूळ भरल्यासारखं करायचं आणि मग प्यायचं. याचं कारण काय आहे की आपल्या शरीरामध्ये पाणी जाताना अल्कलाईन गेलं पाहिजे. आपलं शरीर वारंवार आपण ज्या ॲक्टिव्हिटी करतो, व्यायाम करतो, बाहेरचे पदार्थ खाण्यात येतात, त्यानंतर व्हायरल इन्फेक्शन असतं, याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय होतात, फ्री रॅडिकल वाढतात आणि आपल्याला हे न्यूट्रल करण्यासाठी ते आपलं पाणी हे अल्कलाईन आहे, ॲसिडिकता कमी करण्यासाठी हे पाणी या पद्धतीने तुम्ही पिलेलं आहे. आज तुम्हाला कसं वाटते की हा डाएट प्लॅन केल्यानंतर 1 तास तुम्ही जेवायला दिला आणि 1 तास व्यायामाला कंटिन्यू तुम्ही आहात, तर तुमच्या फिटनेसमध्ये काय बदल झाला ते सांगा. मला पहिल्यापेक्षा खूप फ्रेश वाटतं आणि पहिल्यापेक्षा म्हणजे असं खूप लवकर दमत होते मी. काही जरी काम करायचं म्हटलं तर उत्साह राहत नव्हता, पण आता तो पूर्णपणे बंद झाला. आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे 1 ते 1.5 महिना झालं माझी पूर्ण गोळ्या बंद झालेल्या आहेत. ज्या सर्व गोळ्या तुम्ही स्वतःहून केल्या का डॉक्टरांनी सांगितल्या तुम्हाला बंद करायला? डॉक्टरांनी सांगितलं बंद करायला. की तुम्ही जेव्हा डॉक्टर सांगतील का आता तुमची फिटनेस वाढलेली आहे आणि गोळ्या बंद करा, तर हा डाएट प्लॅन खूप इझी आणि सोपा आहे. तर हा आपण मार्गदर्शन काय कराल की हा दुसऱ्यांना घ्यावा, यासाठी थोडंसं 2 वाक्य सांगा की कसं सोपं आहे आणि करण्यास अवघड आहे का? मला वजन कमी झाल्यानंतर 2-3 जणींनी विचारलं की तू डाएट प्लॅनमध्ये काय खाते. त्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की सकाळी चहा कॉफी पूर्ण बंद करते आणि त्याच्याऐवजी पेय पाणी घेते. मग ते म्हटले मग जेवणचं काय? मग 2च टाईम जेवण करते. एक तर सकाळी लवकर 10 वाजता जेवण होतं, त्याच्यानंतर पूर्ण काही खात नाही आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत. हा डाएट प्लॅन वजन तुमचं कमी झालं, किती किलो कमी झालंय? 15. मग तुम्हाला थकल्यासारखं वाटतं का एनर्जेटिक वाटते? थकल्यासारखं वाटत नाही. म्हणजे आपण काय करतो, वजन कमी करण्यासाठी कमी खातो. आपल्याला वजन कसं कमी करायचं आहे की स्ट्रेंथ वाढून खाऊन आपले फॅट्स कमी करून आपली स्ट्रेंथ, इम्युनिटी पॉवर, आपली काम करण्याची कार्यक्षमता, उत्साह हे वाढत आपल्याला हे वजन आपल्याला कमी करायचं आहे. वजन कमी करणं हा दुय्यम भाग आहे काय की तो आपला एक फिटनेसचा वेगळा भाग आहे. पण त्याच्यावर आपण इम्युनिटी पॉवर, आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्यांची स्त्रवण्याची क्रिया, त्यांना योग हार्मोन्स उत्सर्जित करणे, त्यानंतर पॉवर वाढणे, उत्साह वाढणे, झोप वगैरे कशी लागते? व्यवस्थित शांत. आणि 9:30 वाजले की मी झोपून पण जाते सकाळी, कारण 5ला उठायचं असतं. संध्याकाळी 9:30ला झोपते, 5ला बरोबर जाग येते. आता हा डाएट प्लॅन थांबवाल का आयुष्यभर ठेवाल? आयुष्यभर ठेवणार. काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. काय विकत घ्यायचा परत एकदा? नाहीच घ्यायचा. जो आहे तो रुटीन आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही ठेवा. तुम्ही करा आणि तुमच्या 4 लोकांना सांगा. धन्यवाद. थँक्यू. आणि हे सगळं सरांमुळे शक्य झालं, कारण मी एवढे डॉक्टर केले. मी पुण्यामध्ये 3-4 डॉक्टर केले, आपल्या फलटणमध्ये पण आयुर्वेदिक केलं, आणखीन हार्ट सर्जन होते त्यांच्या पण OPD घेतली. लाईफलाईनला जे मेन डॉक्टर येतात, हार्ट स्पेशालिस्ट येतात, त्यांच्याकडे सुद्धा गेलेले. पण त्यांनी सांगितलं ह्याच्यावरती उपाय नाही आहे, तुम्हाला कंटिन्यू गोळ्या ठेवाव्या लागतील असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्या गोळ्यांमुळे माझं वजन खूप वाढत चाललं होतं आणि वजन वाढत चालल्यामुळे खूप असं थकवा यायचा. मध्येच हे सगळं सांधे वगैरे दुखायला सुरुवात व्हायची, मध्येच मुंग्या यायच्या शरीरामध्ये, मग काहीच काम करू वाटत नव्हतं. पण सरांनी खूप छान प्रकारे डाएट प्लॅन दिल्यामुळं आज खूप उत्साही आणि एनर्जेटिक आहे. आणि व्यायामाला पण मला खूप यायला आवडतं, मग वेळेच्या आधीच येत असते. आणि याच्यासाठी किती खर्च आला? एक टेंटेटिव्ह लिमिट की किती खर्च आला याच्यासाठी? साधारण ते 2 ते 3 हजार रुपये खर्च आलेला आहे. 2 ते 3 हजारात काम झालं. आणि इथून पुढे तुम्ही गोळ्या, औषधं किती चक्रात अडकला असता? फक्त त्यांनी सांगितलेलं ऐकलं आणि त्या पद्धतीने फॉलो केला आणि रिझल्ट जाग्यावर आहे. तुमच्या समोर रिझल्ट आहे. सकाळी 10 ते 15 आणि संध्याकाळी 10 ते 15 गोळ्या असायच्या. आता एकही गोळी चालू नाहीये मला, आणि हे सरांमुळे शक्य झालेले. त्यामुळं सरांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे मी सरांचे आभार मानते. थँक्यू सर. हरिओम. अभिनंदन पुन्हा एकदा मॅडम. हरिओम. नमस्कार.